माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। ऐतिहासिक वारसा म्हणून सगळेजण ओरडत असतात, कंठस्थ करत असतात, पण तो जपण्यासाठी किती लोक प्रयत्न करतात हे मला कल्पना नाही आहे। तुम्ही लोक सगळे हे योग्य करताय, हिरिरीने करताय, चांगल्या हेतूने करताय, याचा आनंद वाटला। आणि ऐतिहासिक वारसा म्हणजे केवळ मंदिर किंवा मस्जिद किंवा असं काही नसतं, संस्कृती हा देखील वारशाचा भाग आहे, म्हणजे संगीत हा देखील संस्कृतीचा वारशाचा भाग आहे। तुम्ही ऐतिहासिक स्थळं आणि संगीत हे दोन्ही वारसे एकत्र आणून हे काम केलं, हे विशेष आहे। खेळाडू हे खरे ॲम्बॅसेडर असतात कुठल्याही आपल्या भौगोलिक परिस्थितीचे, शहराचे। त्या पद्धतीने आपण या सर्व आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना आपण एकत्रित आणून जे आपल्या शहराचं उज्ज्वल जे काही भवितव्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि आपला जो ऐतिहासिक वारसा आहे तो वारसा आपल्या सर्व देशाला आणि जगाला ओळख करून देण्यासाठी जो आपण प्रयत्न केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य असा आहे। आम्ही कोण, कुठले, इतके दिवस कुठे होतो हे आम्हाला परस्परांनाही माहीत नव्हतं। काहींची तर ओळखही नव्हती। औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या हेरिटेज वॉक या उपक्रमात भेटत गेलो, मित्र बनलो आणि एके दिवशी पुढे आली ही कल्पना, अमेझिंग औरंगाबाद जन गण मन। ज्या औरंगाबादमध्ये मी घडलो, मोठा झालो, लहानाचा, जे सगळं शालेय महाविद्यालयीन शिक्षण झालं, जो सांस्कृतिक वारसा मला लाभला आणि फार व्हायब्रंट वातावरण आहे की खूप पोषक असं, सतत औरंगाबाद म्हटलं की अशी छाती ताट होते आणि तेच राष्ट्रगीताचंही आहे। दरवाजे, पानचक्की, बीबीचा मकबरा, अवतीभोवती ज्या असलेल्या लेण्या आहेत, या सगळ्यांचं मनोज्ञ दर्शन आपल्याला वेगवेगळ्या उपक्रमातून घडत असतं। खरं तर राष्ट्रभावना आपल्यामध्ये मुळामध्ये असते, ती सांगायची गरज नसते आपण असं म्हणतो, पण राष्ट्रभावनेचा सुद्धा उच्चार करताना जो एक आनंद होतो तो आनंद आज मी अनुभवला। संकल्पना सुचणं सोपं होतं, पण ती प्रत्यक्षात उतरवताना सगळी जुळणी करणं हे मोठं आव्हान होतं। परंतु काम समोर येऊन पडताच, किंबहुना पडेल ती जबाबदारी उचलायला एक एक जण पुढे येत गेलं आणि काम मोठं सोपं आणि आनंदाचं वाटू लागलं। आम्ही हा आनंद तब्बल 2 वर्ष उपभोगलाय। मैं आशा करती हूँ कि इस राष्ट्रगीत के माध्यम से, इस प्रकल्प के माध्यम से हम न केवल देशभक्ति की भावना को सब में पुनः स्पंदित करेंगे, बल्कि हमारे इतने सुंदर जो हेरिटेज मॉन्यूमेंट्स हैं औरंगाबाद में, इनके बारे में भी जागृति, इनके बारे में सम्मान और इसके प्रति हमारा जो कर्तव्य है वो भावना भी सबके सामने आए, ऐसी मैं कामना करती हूँ। ज्यावेळेस मला घरी कळलं की आपल्याला इथे अटेंड करायचं आहे, तर त्यावेळेस ॲक्च्युली आय एम व्हेरी थ्रिल्ड टू अटेंड दिस इव्हेंट। कन्सेप्ट घेतला आणि त्याच्या मागे ते एवढे एफर्ट्स घेत आहेत, हे अतिशय कौतुक करण्यासारखं आहे आणि माझ्या मते हे एक इतिहास घडेल। आणि आमच्याकडून राष्ट्रगीताचं इतक्या वेळेला पठण झालं की मला असं वाटतं की आम्ही मागचा सगळा बॅकलॉग भरून काढलेला आहे। या कार्यक्रमात सहभागी होताना आम्हा कारखानदार मंडळींना अतिशय आनंद झाला। या निमित्ताने औरंगाबादमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी देशभक्तीपर काहीतरी कार्यक्रमात सहभागी होत आहेत, ही एक खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि त्याबद्दल औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीचं कौतुक करावं तेवढं थोडंच। 2 मिनिटाच्या फिल्मसाठी तब्बल 2 वर्ष आमचं काम सुरूच होतं। वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान माणसांना त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून प्रत्येक वेळी नियोजित ठिकाणी घेऊन जाणं, मनाजोगतं शूटिंग होत नाही तोपर्यंत कंटाळा न येऊ देता वारंवार टेक रिटेक घेणं, पहाटेपासून कधीकधी दुपारपर्यंत चालायचं, या सगळ्या प्रकाराचा कसलाही गंध नसलेले आम्ही सगळे पोरं। पण ध्येयच इतकं पवित्र वाटू लागलं होतं की सगळं आपोआप होत गेलं। प्रोजेक्ट तुमचा खूपच चांगला आहे आणि प्रेरणादायी आहे।
इतक्या सकाळी 6 वाजता उठून आम्हाला तुम्ही इकडे घेऊन आला, खरंच कौतुकास्पद. एक काहीतरी प्रत्येकाच्या खिच्यात किंवा घरात जतन करण्यासारखं काहीतरी असेल आणि त्या फिल्मवरून किंवा त्या टेकवरून तुमचं आपल्या औरंगाबादचं हिस्टॉरिकल इतिहासाचं हे जतन होऊ शकेल. आणि तुम्ही खूप छान याच्यासाठी खूप कष्ट आहेत असंही जाणवतं आहे. म्हणजे तुम्ही करतायत इज कॉन्ट्रीब्युशन टू औरंगाबाद. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की काही करायचं म्हटलं की अगदी मनापासून करायचं, जीव ओतून करायचं, हे अभावानं दिसतं. परंतु तुमच्यासारखी काही मंडळी पाहिल्यानंतर खरोखर वाटतं की नाही आहे, असे आरोप आपण नव्या पिढीवर करणं कुठल्याही परिस्थितीत योग्य नाही आहे. टॅलेंट आहे त्यांच्याकडे, कुठलीही गोष्ट करायची तर जीव ओतून करायची, ही अशा प्रकारची त्यांची भावना आहे. आणि म्हणून त्या प्रोजेक्टचं मी खरोखरच मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. सोनेरी महल पहाटेच्या वेळी किंवा सूर्याची किरणं जेव्हा त्या सोनेरी महलवर पडत होती, तर तो सोनेरी महल बघण्याचं एक मला वाटतं की या निमित्ताने मला तो बघता आला. आणि माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने सूर्य मावळताना आणि सूर्य उगवताना जर ह्या हिस्टॉरिकल प्लेसेस बघितल्या तर त्या अजून अप्रतिम दिसतील तुम्हाला. जे ह्या औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातनं बाहेर पडतायत, अतिशय चांगली कामगिरी करतायत आणि त्यामुळेच आम्हाला ह्या वास्तूचा, ह्या मेडिकल कॉलेजचा सार्थ अभिमान आहे. यात फक्त शूटच करत गेलो असं नाही, अनेक अविस्मरणीय क्षणांनी आम्हाला समृद्ध केलं. 2 दिग्गज गायकांकडून देवगिरी किल्ल्यात भल्या पहाटे राग देवगिरी बिलावल ऐकणं आम्हाला शारंगदेव आणि गोपाळ नायकांच्या काळात घेऊन गेलं. बिलावल, यमन आणि शुद्ध कल्याण असं 3 रागाचं मिश्रण आहे. ग रे ग प बना प्यारा नि र ग रे सा नि र प ग रे सा देना धीर दना बना हे बना ब्या हे असं त्याचं हे चलन आहे. देवगिरी बिलावलच्या सुरावटींबरोबरच या गानमहर्षींची जुगलबंदी तासभर रंगली. किल्ल्यातलं भारतमाता मंदिर भारलं होतं आणि आम्ही शहारलो होतो. गाणे कुठून येते, गाणे कुठून येते, जापूस त्या क्षणाला, जापूस त्या क्षणाला, डोहात चंद्र माझा, डोहात चंद्र माझा, जेव्हा विझून गेला, जेव्हा विझून गेला, गाणे कुठून येते. आता जे काही बनवलंय ते तुमच्या पुढे ठेवतोय. त्यात अनेक उणीवा त्रुटी असतील, पण जे काही आम्हाला आमच्या परीनं जमलं ते गोड मानून घ्या. राष्ट्रगीताचं उपक्रम करून त्यांनी राष्ट्रगीताचा जो भान जागृत केला त्याबद्दल फार 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 आनंद. आणि विशेषतः आपल्या मराठवाड्याला आजपर्यंत असं कोणी प्रोजेक्ट केलं नाही बाहेर. तुम्ही ह्याच्या पाठीमागं लागून हे जे जगात पुढे आणता हे फार मोठं महत्त्वाचं आहे. मी आज औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. राष्ट्रगीतासारखं माध्यम निवडून आम्हा सर्वांना एकत्र या ठिकाणी केलेला आहे आणि आज अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. औरंगाबाद एक ऐतिहासिक नगरी आहे. आमची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक धरोहर अक्षुण्ण ठेवण्यासाठी आम्ही ऐतिहासिक सोसायटी यांचे अभिनंदन करतोय आणि शुभेच्छा देतोय. जय हिंद. सर्वांना एकत्र आणून ज्या पद्धतीने इमर्जिंग मॉन्युमेंटच्या समोर राष्ट्रगीत गायलं, त्याच्यानंतर फार दिवसांनी परत एकदा एक उत्स्फूर्त चैतन्य निर्माण झालं आणि त्याबद्दल हिस्ट्री सोसायटीचे अभिनंदन. मला वाटतं सगळे राईट फ्रॉम डिव्हिजनल कमिशनर, पोलीस कमिशनर, कलेक्टर साहेब सगळ्यांच्याकडून खूप छान ड्रिल करून घेतलं. धन्यवाद.
ये मेरी संकल्पना नहीं, हम सब लोगों की संकल्पना थी कि एक ऐसा नेशनल एंथम हम लोग बनाएं जो सब जगह पे जाके औरंगाबाद को रिप्रेजेंट करे, और वो हेरिटेज के साथ साथ पूरे औरंगाबाद को रिप्रेजेंट करेगा, और उसमें नेशनल एंथम जो शामिल है उससे एक बहुत खूबसूरत चीज़ सामने आती है। ऐतिहासिक औरंगाबाद शहरासाठी आम्हा मित्रमंडळींकडून ही छोटीशी भेट अर्पण करताना आमच्या मनात फक्त कृतज्ञतेचीच भावना आहे.